हॅलो हाय नमस्कार. काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर हा व्हिडिओ खूप छान आहे आणि ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर खूप यूजफुल आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी आज तुम्हाला जे ब्लाऊजला हुक आणि आय असतात म्हणजे हुक बसवायची पट्टी आणि काजेची जी पट्टी असते ती कशा पद्धतीने अटॅच करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण या पद्धतीने हे ब्लाऊजला कटोरी वगैरे सगळं अटॅच करून झाल्यानंतर ज्या साईडला आपल्याला हुकाची आणि काजेची पट्टी जोडायची आहे त्या ह्या बाजू आहेत. आपल्याला जी डावी साईड आहे त्या साईडला आपल्याला जी काजेची असते काजपट्टी म्हणतो ती बसवायची आहे. तर आपण सर्वात अगोदर जी हुक लावायची आहे म्हणजे उजव्या साईडची पट्टी जोडून घेणार आहोत. तर उजव्या साईडची पट्टी जोडण्यासाठी आपल्याला हे जे कापड आहे ते सवास ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पट्टी ठेवायची आहे. या पद्धतीने खालून अर्धा इंच या पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि याला टिप मारून घ्यायची आहे. पट्ट्या ह्या 2 इंचाच्या काढायच्या आहेत कारण आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिकतो त्यावेळेस आपली जी शिलाई असते ती व्यवस्थित येत नाही किंवा आपल्याला कापड जास्त लागतं. त्यासाठी आपण नेहमी कापड हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण याला टिप मारून तर ही आता टिप माझी झालेली आहे मारून आणि जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आता मी कट करून घेते या पद्धतीने. आणि आता ही जी पट्टी आहे ही आपण वरून लावलेली आहे. आता हे आपल्याला या पद्धतीने हे करायचे आहे. ते जरा थोडंसं नाकाने प्रेस करायचं आहे. प्रेस करून आपल्याला ही आतल्या साईडला पुढे घालायची आहे. मी डबल टिप मारून घेतली आहे. डबल टिप मारल्यामुळे काय होते आपली जी शिलाई असते ती जास्त दिवस टिकते. तर आता मी हे या पद्धतीने सर्च करून घेणार आहे आणि याला नाकाने अशा पद्धतीने प्रेस करून घेणार. तुम्ही हिकडल्या साईडने ही एक छोटीशी अशी टिप मारून घेऊ शकता. घ्यावीच लागते ज्या नवीन माझ्या शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्याचा. पण मी आता इथे घेणार नाही. या पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करणार आहे आणि इथूनही थोडंसं आतमध्ये फोल्ड करून याला आता मी दाबटीप मारून ही टिप मारून माझी झालेली आहे. खूप सिंपल असं आहे हे मेथड. पण ज्या माझ्या नवीन मैत्रिणी शिकणार आहेत त्यांच्या लवकर लक्षात येत नाही की आपल्याला जी हुकाची पट्टी आहे ती नेमकी कोणत्या साईडला जोडायची आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा, तुम्हाला लगेच समजून जाईल. अगदी 5 मिनिटात तुम्ही हुक आणि आयच्या पट्ट्या जॉईन करायला शिकता. तर आता मी जी आयची आहे आय पट्टी म्हणजे जी हुक लावण्यासाठी आपल्याला जी काज बटन वगैरे लागतं काज त्याची पट्टी. आता त्यासाठी हे जे कापड आहे हे आहे असंच ठेवायचं आहे आणि पट्टी आहे ती कापडाच्या खाली ठेवायची आहे. या पद्धतीने ही पट्टी खाली ठेवून याच्यावरती हे कापड असं ठेवायचं आहे आणि खालून थोडंसं दुमडून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि यालाही आता आपण तर आपली यालाही टिप मारून झालेली आहे. डबल टिप मारायची आहे. प्रत्येक वेळेस आपण डबल टिप मारल्याने आपली जी शिलाई असते ती छान येते आणि जे एक्स्ट्राच कापड आहे ते कट करून टाक. आणि आता याला सुद्धा अशा पद्धतीने एवढं फोल्ड करून इथून तुम्ही एक टिप टाकून घेऊ शकता. पण मला याची काही गरज वाटत नाही म्हणून मी आहे असंच या पद्धतीने फोल्ड करून आता याला टिप मारून मधून टिप मारायची. तर आता आपलं हे आहे ते आय बटनाचं आहे आणि हे आहे हुक लावण्याचं. तर हे आपलं आता झालेलं आहे जॉईंट करून. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.